मग मराठीचा नाही, मग महापालिकेचा. काही लोकांचे मराठी माणसावरचं हे बेगडी प्रेम अचानक जागं कसं झालं, हे समजून घेणं महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आणि हे बेगडे मराठी प्रेमी डोकं वर काढू लागले. मग प्रश्न पडतो की आतापर्यंत मराठीसाठी, मराठी माणसासाठी यांनी काय केलं? मराठी आहे म्हणून पालिकेच्या शाळेत नोकरी नाकारली. महापालिकेची कोटींची कंत्राटं फक्त अमराठी ठेकेदारांना दिली. रोडची गेल्या 25 वर्षातली आपण यादी काढा. 6 मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत. तेव्हा मराठी ठेकेदार आठवले नाही? टक्केवारीचा विषय असेल, मराठी माणूस आहे ना वडापावची गाडी टाकायला. साहेब, ते युवराजांचे केमछो वरळीचे पोस्टर्स, उर्दूमधले तुमची बॅनर्स मुंबईकर विसरलेले नाही. मराठी बोलता आलंच पाहिजे हा अट्टाहास चांगला आहे, पण त्या तुमच्या राज्यसभा खासदार जे मराठी बोलू शकत नाहीत त्यांचं काय? लोकांना मारहाण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना मराठीविषयी प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या ज्ञानाची मराठी पाटी लोकांनी पाहिली. मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदीत भाषण करणारे जावेद अख्तर, मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला हिंदी बोलणारा रोहित शेट्टी आणि त्याच्यासोबत उभे असलेले मराठी प्रेमी साहेब, ही दुहेरी भूमिका जनतेला समजली. अमराठी माणसाच्या लग्नात स्टेजवर नाचणारा उद्धव साहेबांचाच मुलगा होता ना? आदित्य बोलला होता, जगात वावरायचं असेल तर सर्व भाषा आल्याच पाहिजेत. जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं, कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आता विरोध हे गणित आता उलगडत आहे. साहेब, तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकली हे पण मुंबईकरांना माहिती आहे. पण तेही जाऊ द्या. पत्राचाळ प्रकरण आठवतंय ना? संजय राऊत यांच्यामुळे मराठी कुटुंब बेघर झाली. तेव्हा कुठे होतात साहेब? बीबीडी चाळीतल्या मराठींना घर कोणी दिलं? गिरणी कामगारांचे प्रश्न कोणी सोडवले? हे सर्वांना माहिती आहे. एका बाजूला मुंबईत मराठी माणूस कुठे आहे असे विचारतात, तर दुसऱ्या बाजूला धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करतात. तुम्ही मातोश्री 2 शिवतीर्थ बांधायचे, पण मराठी माणूस झोपडपट्टीच राहिला पाहिजे, हेच तुमचे धोरण का? त्यात अजून साहेब, हनुमान चालीसावर बंदी घालतात, पण उरूस आणि अजानला परवानगी देतात. कुठलं मंदिर नाही तर याकूबची कबर सजवण्यात तुम्हाला धन्यता वाटते. हे करून तुम्ही मुंबईरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले ना? इतिहासात डोकावलं की तुमचे मराठी विरोधी निर्णय, मराठींचा केलेला वापर हेच दिसते. मराठी आणि अमराठी माणूस हा तुमच्यासाठी फक्त निवडणुकीचा मुद्दा राहिला आहे. आज पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटवून निवडणुकीसाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना तुम्ही खेळत असलेले सर्व खेळ माहिती आहेत. म्हणूनच तुमच्यासाठी मग मराठीचा नाही, मग महापालिकेचा आहे, मग मतांसाठी सुरू असलेल्या लांगून चालण्याचा